प्रस्तोत प्राप्त समय काल्याच्या कीर्तनाकरता गवळणीपर प्रकरणातील शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा असा घेतलेला अभंग. या गवळणीपर प्रकरणातील अभंगातून बोलत असताना एकनाथ महाराज सेवेच्या दृष्टीनं, प्रसादाच्या दृष्टीनं, याचाच अर्थ काल्याच्या दृष्टीनं तुम्हा आम्हाला चिंतन करायला लावतात. कारण काल्याचा अधिकारी, सेवेचा अधिकारी या सर्व दृष्टीनं आपण विचार केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. कारण महाराजांनी या अभंगातून बोलत असताना दुर्डीवरी दुर्डी गवळण साथे निघाल्या किंवा साथे निघाली, पण तिची अवस्था काय, त्या अवस्थेचं लक्षण आपण पाहायला लागल्यानंतर या ठिकाणी सेवकाच्या ठिकाणचा जो भाव आहे, किंवा त्याला सेवक असं म्हणतात किंवा त्याला भक्त असं म्हणतात, याचाच अर्थ ज्ञान उत्तर अवस्था झाल्यानंतरची जी अवस्था आहे, आणि ती अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये काला प्राप्त होत नाही. हे एकनाथ महाराजांना तुम्हा आम्हाला सांगायचं असावं असं वाटतं. विठ्ठला असा हा सेवेकरता घेतलेला गवळणीपर अभंग. काल्याच्या कीर्तना करतात असे 3 प्रकरण आहेत: बालक्रीडा, गवळणी प्रकरण आणि काला प्रकरण. पण काल्यापर्यंत जाण्याकरता आणि बालक्रीड्यातलं स्वरूप कळण्याकरता, बालक्रीडा प्रकरणातलं स्वरूप कळण्याकरता गवळणीपर प्रकरणातलं स्वरूप प्राप्त करावं लागेल. त्यावेळेस या तिन्हीचाही लाभ आपल्याला प्राप्त होईल. असा हा सेवेकरता घेतलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी, सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी, कार्य म्हटलं की त्याला कारण असतं. हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि ते कार्य परमार्थिक दृष्टीनं श्रद्धेतून निर्माण होत असतं. आणि श्रद्धेनं जे केलेलं असतं त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होत असतं. कारण भगवान परमात्म्याचा शब्द आहे, श्रद्धावान लभते ज्ञान. हे साधं सुधं लक्षण नाही. परमार्थिक दृष्टीनं आपण चिंतन करायला लागलो. तुम्हा आम्हा सर्वांची श्रद्धा भगवान परमात्म्याचे स्वरूप असणारे हे साधू संत ऋषी मुनी महंत हे तुम्हा आम्हा मानवी जीवनाचा उद्धार करण्याकरता अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याने यांच्या रूपाने, या अंश रूपाने, कारण भगवान परमात्म्याचं अवतार कार्याचं चिंतन केल्यानंतर आपल्याला कळून येतं अंश अवतार, अंश अंश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार. अंश आवेश कला पूर्ण प्रकृतीत हा असं गर्गसंहितेमध्ये वगैरे वर्णन केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य आपण चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भगवान परमात्म्याचे हे रूप आहेत. आणि ते कसे आहेत, ते कसे असतात, हे सेवेतून प्राप्त होत असतं. आज आपण आपल्या या भूमीच्या दृष्टीनं, गावाच्या दृष्टीनं, ग्रामाच्या दृष्टीनं सर्व वयोवृद्ध, तपवृद्ध, मातृवर्ग, पितृवर्ग, लहान थोर या सर्वांच्या दृष्टीनं आपण चिंतन करायला लागलो तर आपल्याला हे दिसून येतं, मायबापा हो, आज हे सत्पुरुष जर झाले नसते तर आज तुम्ही आम्ही हा आनंद घेतला नसता. एवढंच उत्तर आहे आपल्याला. कारण
माणसाची काय परिस्थिती होते, काय अवस्था होते, गेल्या महिन्याच्या कालाचा अगोदर तुम्ही विचार करा. काय परिस्थिती होती मायबापा हो, काय लक्षण आहे, केवढा अज्ञान आहे, केवढा भेद आहे. अलग लक्षात. केवळ निस्त्या प्रमाण पाहतो या सत्पुरुषांचे. जर ही आकाशवर उबळाय ब्रह्मा घोळ ब्रंगाजाय वडनावळ त्रिभुवन काय परिमी तुझीच वास बाय का विठोबा. हे फक्त आपण प्रमाण पाहतो, असं म्हणावं लागतं. आहे कितीतरी प्रसंग आपल्याला या कोरोना व्हायरसच्या दृष्टीनं चिंतन करायला लावतील मायबापा हो. आलं का लक्षात. उगाच शास्त्राने ऋषीमुनीने वर्णन केलेलं नाही. आत्मनुस्तु कामाय सर्वं प्रिय होती, हे उगाच वर्णन केलेलं नाही. आहे पुत्राच्या दृष्टीने वर्णन करा, पित्याच्या दृष्टीने वर्णन करा, पत्नीच्या दृष्टीने वर्णन करा, पतीच्या दृष्टीने वर्णन करा. सर्वांच्या दृष्टीने आपण चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला एकच हे शास्त्राने वगैरे लिहून ठेवलेलं वावगं नाही किंवा चुकीचं नाही. आणि ते आज करोनाच्या काळामध्ये कळून आलं. पोटचा मुलगा असणारा, ज्याला आपण जन्माला घातलेला आहे, असा मुलगा जर करोनायुक्त जर झाला किंवा त्या आजारामध्ये जर गेला मायबापा हो, तर त्याला घरात देखील घेत नव्हते. युनिव्हर्सिटीतून वगैरे राहून आलेला असेल तर शाळेमध्ये 14 दिवस त्याला शाळेमध्ये जन्मदाती आई देखील भेटत नव्हती. घरी जाण्याचे प्रयत्न जर त्याने केले तर आई म्हणायची, बाबा तू घरी येऊ नको. हे चिंतन केल्यानंतर आपल्याला कळून येईल. पण हेच लक्षण आपल्या परमार्थिक दृष्टीनं साधू संतांच्या दृष्टीनं जर पाहायला लागलो, साधू संतांनी हेच अज्ञान माय बापा घालवण्याकरता अट्टास केले. राहती निराळी मानित असतील, वर्णन करत असतील, देह सुखाची आकाजा. अलग लक्षात. देह सुखाची आकाजा मानित असतील, वर्णन करत असतील, पण राहती निराळी, सर्व निराळे. या कोरोना व्हायरस मध्ये सर्वांना कळून आलं माय बापा. याच्यावर चिंतन केल्यानंतर आपलं कीर्तन इथंच पूर्ण होईल. पण या सिद्धांताचा विचार केल्यानंतर साधू संत आपल्याला कळतील किंवा साधू संतांचं लक्षण आपल्याला पाहायला मिळेल. सांगण्याचं तात्पर्य हे संत, उदाहरणार्थ देवपुरी बाबा जर कंडारीला आले नसते तर भगवान बाबा वामन भाऊ हे कळाले नसते. अलग लक्षात. इथं चिंतन आपण जर करायला लागलो, हे सत्पुरुष महंत, साधू आणि गुरु. अलग लक्षात. महंत, साधू आणि गुरु. महंत भगवान बाबा वामन भाऊ, पण साधू देवपुरी बाबा आणि गुरु वैद्य बाबा. अलग लक्षात. हे तिन्ही पद तुम्ही चिंतन करा. साधू हे लक्षण आतमध्ये मध्यभागी आहे,
तेव्हा पूर्वपदातले महंत आपल्याला कळून येतील आणि साधू या लक्षणातून गुरुपदाचं चिंतन आपण करू शकतोय. कारण गुरु लक्षण कसं आहे आणि अशा ही तिन्ही मूर्ती माय बापा हो आपल्या या भूमीला प्राप्त झालेले महात्मे युगपुरुष संत पुरुष यांचं जेवढं वर्णन करावं तेवढं थोडं. हे आपल्या या भूमीमध्ये चालून आले असं म्हणावं लागेल. देवपुरी बाबाला कोणी आणलं नव्हतं, चालून आलते. अलग लक्षात, चालून आले सर्व. आणि म्हणून ज्ञानोबा रायांचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. 18वा अध्याय पहा, आपलं 17वा अध्याय पहा. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा रायांनी महंत पदाचं, साधू पदाचं, गुरुपदाचं वर्णन पुष्कळसं केलेलं आहे. तरी महंताची आकोडी, तरी महंताची आकोडी घराली ओडी मानून न ती परवडी तुटती पदे किंवा पडती तुटी. याचाच अर्थ ज्ञानोबा राय म्हणतात की बाबा रे, हे घर चालून आलेले आहेत. जसं सत्पुरुष जर घरी आपल्या चालून आले, आपल्या अंगणामध्ये जर चालून आले आणि त्यांची जर आपण यथायोगी जर सेवा जर नाही केली तर आपल्या पुण्याचा क्षय होतो. अलग लक्षात. आणि म्हणून त्यांची जी पुण्यतिथी म्हणा, जयंती म्हणा, त्यांचा जो जयघोष आहे, त्यांची सेवा का करायची एखाद्याने जर प्रश्न केला, हे सत्पुरुष तुमच्या आमच्या जीवनामध्ये चालून आलेले आहेत, घर चालून आलेले आहेत. यांची सेवा करणं आपलं कर्तव्य. आणि जर नाही केलं तर इतर साधनाने जेवढं तुम्ही आम्ही पुण्य केलेलं आहे त्याचा क्षय झाल्याशिवाय राहत नाही. पुण्य संपत. तुम्ही पहा, चिंतन पहा, याला पुरावा आहे. आणि म्हणून अशा सत्पुरुषांचं दर्शन वेळोवेळी होण्याकरता आता गरज आहे आपल्याला. अलग लक्षात. त्यांचं दर्शन घेण्याकरता, त्यांचं रूप पाहण्याकरता, त्यांचं लक्षण पाहण्याकरता. अलग लक्षात. जसं सगुण रूपाचं चिंतन आणि निर्गुण रूपाचं चिंतन आहे. निर्गुणाचं वर्णन करून पूर्ण होईल मायबापा हो, पण सगुणाचं दर्शन करून पूर्ण होईल. तसं आतापर्यंत आपण वर्णन केलं, पण आता त्यांच्या दर्शनाची गरज आहे. कारण दर्शनात प्रशस्ती. अलग लक्षात. दर्शनापासून हा लाभ आहे. आणि म्हणून आता सावध व्हा, जागे व्हा, प्रयत्न करा. संत दर्शनी हा लाभ, लाभ संत दर्शनी लाभ, संत दर्शनी पद्मनाभ जोडेला, पद्मनाभ जोडेला संत दर्शनी दर्शनामध्ये एवढी ताकद आहे, त्यांच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे. साधू संतांची सेवा जर केली तर भगवान परमात्मा तेने होय प्राप्त आपे आप. अलग लक्षात.
तेने होय प्राप्त आपे आप भगवान परमात्मा प्राप्त होतो. एवढी ताकद संतांच्या सेवेमध्ये, संतांच्या दर्शनामध्ये. म्हणून पद्मनाभ जोडला. या करता माय बापा, आता दर्शन घ्यायचं जर असेल तर त्यांची प्रतिमा पाहिजे, त्यांची मूर्ती पाहिजे. कारण हे रूप म्हणजे साधे सुधे नाहीत. तिन्ही रूपा ब्रह्म विष्णू महेश या पदाला ते प्राप्त झालेले आहेत. आणि अशा या सत्पुरुषांची आता मूर्ती पाहायला पाहिजे, मूर्तीचं दर्शन घ्यायला पाहिजे. आणि म्हणून सर्वांनी सावध व्हा आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा या तिन्ही सत्पुरुषांची करा. सर्व गावांचा उद्धार झाल्याशिवाय सर्वांच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांच्या ठिकाणचा असणारा अज्ञानाचा भाग आहे तो गेल्याशिवाय राहणार नाही. कारण संतांचं स्वरूप आहे, कुठल्याही प्रकारचा भेद नाही. वेदांत शास्त्राचा सिद्धांत त्यांच्या स्वरूपामध्ये पाहायला फिरतो. त्यांचं अभेदमय स्वरूप आहे. न पायी अति कुळाचा विचार. संतांच्या स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाहीये. म्हणून अशा सत्पुरुषांची सेवा केल्यानंतरचा जो भाव आहे अभेदमय लक्षण, आणि हे अभेदमय लक्षणच आपल्याला प्रसादापर्यंत नेऊन शिकवतं. प्रसाद असतो प्रसन्नता, प्रसाद असतो प्रसन्नता. आणि त्या प्रसन्नतेचं लक्षण तुम्ही पहा, प्रसन्नतेची अवस्था तुम्ही पहा. आणि तेच वर्णन आपण अभंगामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला तो सिद्धांत पटवून देण्याकरता उदाहरणात्मक बोलतात. कारण तुमचा आमचा परिचय, तुमचं आमचं लक्षण, तुमची आमची अवस्था, कारण हे संत ओळखू शकतात. संतांच्या ठिकाणचा भाव आहे, संतांच्या ठिकाणची अवस्था आहे. आणि म्हणून त्यांच्या मुखातून ते शब्द बाहेर पडत असले पाहिजे. दुडीवरी दुडी गवळ दुडीवरी दुडी क्या बात है. आज आनंद आहे बा. का
आपण कोरोना व्हायरस मधून हो, नाही तर काय होता भरवसा. फार कठीण होतं बरं. 10-11 महिने झाले असतील. अजिबात बाहेर निघालो नाही. निघूनच दिलं नाही तर निघून कसं, निघूनच दिलं नाही बाहेर. आणि जर तसंच मध्ये जर ठेवलं असतं तर. पण उपकार आहेत साधू संतांची, अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याची तुमच्या आमच्या भेटी झाल्या. पहिलं कीर्तन आहे, आलं का लक्षात? नाही तर काय खरं नव्हतं. इथं आल्यानंतर सर्व साधू संत आमचे, गुणीजन मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व आमच्या हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज लई दिसानी काना भेटच होत नाही आमची. पुढे तुम्ही सर्व वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, काय आनंद होता इतरला सांगायचं म्हणजे. बाबा संग यायचा प्रसंग व्हायचा आणि आल्यानंतर सर्व एकाचड एक फेट्यावालेच पुढं दिसायचे. एक एकावनी बळेरे आहेत आता तुरळी कैत. इथं एक, तिथं एक, तिथं एक, तिथं एक, तिथं एक, तिथं एक, तिकडं 2-4. पण त्यावेळेस काय असा फेट्याचा रुबाब दिसायचा माय बापा सर्व. आणि चिंतनीय सर्व महाराज मंडळी या भूमीमध्ये होऊन गेलेले. त्यांना आता समाधान वाटत असं, कारण त्या काळामध्ये त्यांनी देवपुरी बाबांची सेवा केली, वैद्य बाबांची सेवा केली, भगवान बाबांची सेवा केली, वामन भाऊंची सेवा केली. पण आज तुमच्या आमच्या ठिकाणचा भाव पाहून त्यांना समाधान वाटत असेल. जे गेलेले सर्व आहेत शरीराच्या दृष्टीनं ते नसतील, पण परमार्थिक दृष्टीनं ते आहेत. कारण आज जे आपल्या ठिकाणी त्यांच्याविषयी भाव निर्माण होतो, श्रद्धा निर्माण होते, त्यांचं आपण वर्णन करू शकतो. याला एकच कारण आहे की त्या सर्वांची सेवा. विठ्ठल विठ्ठल सर्वच होऊन गेलेले. कारण एकांचं नाव घेतल्यानंतर बाकीचे तसेच राहायचे. आणि माझा एक स्वभाव आहे, तुम्ही माना अगर नका मानू. एका गुणवानाचं नाव घेतलं म्हणजे संपलं असं नाही. सर्व साधक मायबाप अलग लक्षात, सर्व मृदंगाचार्य, सर्व बसलेले लहान थोर वगैरे. कारण हे अभेदमय लक्षण आपल्याला प्राप्त करायचे. एका म्हणता भले तुझी असं तिने दिले. आले कीर्तनाला आमदार म्हणजे त्यांचंच वर्णन करायचं असं नाही. ये बाबा तुमचं कार्य तुम्ही पार पाडा, तुमचं कर्म तुम्ही करा. पण तसं नाही. आले खासदार, आले मंत्री संत्री, आले फार मोठे अधिकारी म्हणजे त्यांचंच वर्णन करायचं, त्यांना पुढं बस, या 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 नाही. आले बसा, चांगलंय. भगवान परमात्म्याने तुमच्या जीवनामध्ये यश अधिक देव, तुमच्याकडून समाजाची सेवा घडो, संप्रदायाची सेवा घडो आणि तुमच्या ठिकाणी पुण्य प्राप्त हो, ही आपण सदी इच्छा व्यक्त करायची. नुसतं बोलवायचं वर्णन करायचं नाही, ही सदी इच्छा व्यक्त. या इथं सर्वांना अधिकार आहे. सर्व येऊ यारे
हे कळून येण्याकरता प्रमाण आपण म्हणतो, परंतु प्रमाण हे साधं सुधं नाही. हे साधू संतांच्या स्वरूपातला भाव आहे. सर्वांच्या ठिकाणी एक भाव, एक अवस्था, आणि ही एक अवस्था झाल्याशिवाय प्रसाद नाही, काला नाही. मग ती एक अवस्था तुमच्या आमच्या जीवनातल्या व्यवहारातूनही प्रकट होते, कार्यातूनही प्रकट होते, सेवेतूनही प्रकट होते. मनुष्य देह म्हणलं की त्या ठिकाणी व्यवहार आला. आलं का लक्षात? मनुष्य देहामध्ये संन्यासी आला, ब्रह्मचारी आला, वानप्रस्थ आला, ग्रस्ती आला. मनुष्य देहामध्ये याचा अर्थ ब्रह्मचारी झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी व्यवहार नाही असं नाही. संन्यासी झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी व्यवहार नाही असं नाही. केवळ ग्रस्तीच्या ठिकाणी व्यवहार आहे असंही नाहीये. व्यवहार सर्वांच्या ठिकाणी आहे. जोपर्यंत शरीराचा संबंध आहे तोपर्यंत व्यवहार आहे. जोपर्यंत शरीराचा संबंध आहे तोपर्यंत व्यवहार आहे. मग कोणाचा कसा असेल, कोणाचा कसा असेल, एकाचा एकासारखा नाही, एकाचा सर्वासारखा नाही, सर्वाचा सर्वासारखा नाही, सर्वाचा एकासारखा नाही. कारण एक एकासारखा नाही, एक सर्वासारखे नाही, सर्व सर्वासारखे नाही, सर्व एकासारखे नाही. एकाला एक आवडत नाही, एकाला सर्व आवडत नाही, सर्व सर्वाला आवडत नाही, सर्व कोठे काही कोठे काही चिंतन करायला लागल्यानंतर विस्तार पुष्कळसा होईल. सर्वाच्या ठिकाणी सर्व आहे असं नाही, सर्वांच्या ठिकाणी सारखा गुण आहे असं नाही. आता इथं उदाहरणाने जर बोलायला लागलो तर पुष्कळच आहे. वादकाच्या दृष्टीने पहा, गाणाऱ्याच्या दृष्टीने पहा, कीर्तनकाराच्या दृष्टीने पहा, विद्वानाच्या दृष्टीने पहा, सर्वांच्या दृष्टीनं आलं का लक्षात? पुष्कळ सवर्ण पांडव प्रताप ग्रंथामध्ये आलेलं आहे पहा. वैराग्यवान आहे, पण शांती नसेल तर त्या वैराग्याला काहीच किंमत नाही. ज्ञानी आहे, पण उदार जर नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. आलं का लक्षात? शांती विन वैराग्य पै, दये विन व्यर्थ ज्ञान, असं पांडव प्रताप ग्रंथामध्ये सुंदर वर्णन आहे. शरीर व्यर्थ प्राणावीन, तारुण्यावीन पंचवान, दयेवीन व्यर्थ ज्ञान, शांतीवीन वैराग्य पै. आहे वैराग्य पण जर शांती रूपी जर गुण जर नसेल तर त्या वैराग्याला काहीच अर्थ नाही. मस्त वैराग्य पण पिसाळलेल्या कुत्र्यासारखा वासा वासा धावतो, काय उपयोग आहे त्याला? खूप ज्ञान आहे पण दया जर नसेल तर अरे जवळ मारायला लागलेला आहे. पण आमच्या साधू संतांचं लक्षण तुम्ही पहा, सत्पुरुषांची अवस्था तुम्ही पहा, पुष्कळच आहे. यालाच म्हणायचं कुठल्याच प्रकारचा भेद नाही, अभेद नाही गुणमय बापा ज्यांच्या ठिकाणी आहे. कुठल्याच प्रकारचा भेद नाही. तेही व्यवहार करतात, तुम्ही व्यवहार करतो, तुम्ही आम्ही व्यवहार करतो, पण त्यांचा व्यवहार पहा, तुमचा आमचा व्यवहार पहा. त्यांच्या व्यवहाराचं लक्षण व्यवहार आहे,
तुमच्या आमच्या व्यवहाराचं लक्षण देखील व्यवहार आहे. त्यांच्या व्यवहाराचं लक्षण एकच आहे, तुमच्या आमच्या व्यवहाराचं लक्षण अनेक आहे. चिंतन केल्यानंतर पुष्कळ पाहायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ महाराज जे वर्णन करतात, व्यवहार असा असावा, व्यवहाराचं लक्षण असावं. शास्त्रीय दृष्टीनं त्याचं वर्णन आपण जर करायला लागलो तर ब्रह्मविद वरिष्ठ या पदाने त्याचं वर्णन केलं जातं. ब्रह्मविद वरिष्ठ म्हणजे असं लक्षणच नाही की माय बापा हो त्या ठिकाणी दुसरं काहीच दिसू शकत नाही. एकच दिसतं त्याला, दुसरं काही दिसू शकत नाही. एकच त्याचं लक्षण आहे. घट घटापीछ मे राम रमय्या, चराचरामध्ये रोमा रोमामध्ये तो नाही ठावला असे कपण सर्वत्र संपूर्ण गगन दैसे. सर्वत्र ठिकाणी सर्वशीच्या कितीतरी प्रमाण आपल्याला पाहता येतील. विठ्ठल जडी साळी व्यापक सर्वाग सर्वगटी राम सर्वगटी राम सर्वगटी राम सर्वगटी राम सर्वगटी राम देह सर्वगटी राम सर्वगटी राम देह म्हणतात सर्वागटी. सर्वागटी हे साधा सुद्धा नाही लक्ष. हे ब्रह्मज्ञानाचं लक्षण आहे, ब्रह्मविद वरिष्ठांचं लक्षण आहे. सांगण्याचं तात्पर्य आणि अशा लक्षणाने युक्त असणारे त्यांचाही व्यवहार आहे आणि तुमचा आमचा व्यवहार आहे. तुमचा आमचा व्यवहार कसा आहे तुम्ही पहा. तुमच्या आमच्या व्यवहाराचं चिंतन करायला लागलो तर आपल्याला माणसाला माणसामध्ये देव दिसत नाही.
एवढंच उत्तर आपण घेऊ. बाकीच्या व्यवहाराचं काही चिंतन करायची गरज नाही. माणसाला माणसामध्ये देव दिसायला तयार नाही. तुमच्या आमच्यामध्ये देव नाही का? आहे. पण एखाद्याने जर आपल्याला म्हणलं, बोलला, आपण मान्य करतो का? बाकी सर्व मान्य करतो, पण देव हे मान्य करणार नाही. स्वतः देव आहे म्हणून हे मान्य करणार. हा, बघा तुम्ही, एखाद्याने गाढव म्हणलं आपल्याला, हो गाढव आहे, गाढव म्हणून घेतो. एखादा म्हणला बैल आहे तू, हो बैल आहे. एखादा म्हणायला लागला टोणगा आहे तो, टोणगा, हाल्या, म्हशीचा प्राणनाथ, तरी हो म्हणतो आपण. एवढाच नाही, त्याच्याही पुढे मूर्ख आहे तो, मूर्ख, मूर्ख म्हणल्याला देखील आपल्याला चालतं. पण एखादा म्हणला हा वा काय देवासारखे देव आहेत, देव कुठं मी कुठं. गाढव म्हणलेलं चालतं, बैल म्हणलेलं चालतं, परंतु देव म्हणलेलं आपल्याला चालत नाही. याचाच अर्थ तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्यामध्ये देव आहे हे आपल्याला वाटत नाही. पण साधू संतांचं लक्षण तुम्ही पहा. आणि म्हणूनच एकनाथ महाराज संतांचं स्वरूप, महंतांचं स्वरूप, साधूंचं स्वरूप, गुरूंचं स्वरूप या उदाहरणाने आपल्याला सांगत असले पाहिजे. कारण त्यांच्या जीवनातला तुम्ही आनंद पहा, त्यांचं वैभव तुम्ही पहा. आलं का लक्षात? त्यांची जर अवस्था जर आपण चिंतन करायला लागलो, श्री भगवान संज्ञा प्राप्त, चिंतन करा. श्री भगवान संज्ञा प्राप्त, पुण्यवंत संत ऐश्वर्यवंत, ब्रह्मनिष्ठ जितेंद्रियम, हरिभक्ति परायणम, वंदेहम महंत श्री भगवान बाबा, देवपुरी बाबा, वैद्य बाबा, वामन भाऊ, वंदेहम. का? आज त्यांचा आनंद तुम्ही पहा, त्यांचं वैभव तुम्ही पहा, त्यांचं लक्षण पहा. आणि म्हणून तुम्हा आम्हाला सर्वांना त्यांनी जाग केले. तू कोण आहेस? तू कुठून आलास? शास्त्र तुमच्या आमच्या पुढे ठेवलं, श्रुती तुमच्या आमच्या पुढे ठेवली. कोहम कथमेदम जातम कोहे कर्तस्य विद्यते उपादानम किंवा विचार स्वयं, विचार कर. तुला काय करायचंय? होई बा जागा, होई बा जागा, जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलती. जाग केलं माय बापा. का? त्यांच्या ठिकाणी तो भाव आहे, त्यांच्या ठिकाणचा तो व्यवहार आहे, त्यांच्या ठिकाणची ती तळमळ आहे, त्यांच्या ठिकाणची दया आहे. दैवी संपत्तीचं वर्णन जर आपण करायला लागलो तर आपल्याला भगवान परमात्म्याने पुष्कळसं वर्णन करून दाखवलेले या सत्पुरुषांचं. दैवी संपत्तीची गुण तुम्ही पहा, पुष्कळसं चिंतन आपल्याला करता येईल. सांगण्याचं तात्पर्य त्यांची दृष्टी पहा, त्यांची सृष्टी पहा, त्यांच्या दृष्टीचा विषय तुम्ही पहा, त्यांच्या सृष्टीचा विषय तुम्ही पहा. सृष्टी विष्णुमया जग, वैष्णवांचा धर्म, विष्णुमया जग, वैष्णवांचा धर्म, विष्णुमया जग, वैष्णवांचा धर्म, विष्णुमया जग, वैष्णवांचा धर्म, विष्णुमया वैष्णवांचा धर्म, विष्णुमया वैष्णवांचा
जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रमामंगळ, हे त्यांचं लक्षण आहे, हा त्यांचा व्यवहार आहे. त्यांचा व्यवहार पहा. तुम्ही आम्ही करतो, तुमची आमची भक्ती चालली आहे, तरी मात्र एकनाथ महाराजांना गोकुळाकडे जाऊन पाहावं लागलं. तुम्ही आम्ही का त्या टायमाला नव्हतो का? अरे आजही आपणच, आणि त्यावेळेस देखील आपण होतो, हे मान्य करावं लागलं. मान्य आहे का नाही तुम्हाला? काही लोक मानत नसतील, हा भाग वेगळा, पण हे मान्य करावं लागल. तुम्ही नव्हतो का? तुम्ही आम्ही नव्हतो का? माग होतो. याला उदाहरण जर तुमच्या आमच्या परिचयाचं द्यायला लागलो तर कितीतरी उदाहरण आहेत आपल्याला. बघा तुम्ही एखादा आजच जन्माला आलेलं येऊ द्या, आल्या आल्याच एवढं रडतं, अख्खं गाव जागा करतं. वैशीची या शेवटी अशी अवस्था. काय आनंद व्हायला पाहिजे, पण सर्वांच्या मुखामध्ये एकच शब्द, काय झालं कोणाला ठेव, काय अडथळा आला कोणाला ठेव, कुणी अडवलं कोणाला ठेव, कोणता देव आहे कोणाला ठेव. आता हे पुष्कळस चिंतन करायला लागल्यानंतर, नाही त्या डॉक्टरकडे नेलं, नाही त्या देवऋषाकडे नेलं, नाही त्या देवतेकडे नेलं, फरक पडे ना. सर्वांची अवस्था, सर्व दुःख व्यक्त करायला लागले. आणि तेवढ्यामध्ये शेजारची आजी काठी टेकत आली. सकू, सकू, काय माय शांताबाई, ती शांताबाई आणि सकूचा नातू. शांताबाई म्हणती, सकू लेकरू अजून शांत आहे का नाही? काय सांगू शांताबाई, कुठं माझ्या लेकांनी पाप केलं. ठकूबाई म्हणती, सकूबाई म्हणती, दुःख व्यक्त करती, काय काय नाही केलं माझ्या लेकांनी याच्या करता, पण ते राहीना. शांताबाई म्हणते, आपल्या वाड्यामध्ये कोण गेलं ग माय? हे का सांगावं लागतं का तुम्हाला? कोण गेलं? ठकूबाईचं म्हातार, सकूबाईचं म्हातार, म्हणजे त्या मुलाचा आजार. आणि मग ती म्हातारी म्हणते, काय इडीस का काय? अगं चुलीतला राखुंडा घेन त्याच्या नावाने लाव. त्या म्हाताऱ्याचं नाव होतं गणपतराव. काय सांगायचं माय बापा, हो जसा अंगारा घेतला लावला तसा गणपतराव शांत पाळण्यामध्ये झोपले. ओरड नाही, काही नाही, काही नाही. आणि नंतर मग ठकूबाई त्या, सकूबाई त्या, मग बोलते तर का बरं आहे का? आता कोणाला? अख्ख्या गावामध्ये वार्ता पसरली, गणपतराव आले, गणपतराव आले, अख्ख्या गावामध्ये. याचाच अर्थ तुम्ही आम्ही आलो, येतो, त्यावेळेसही होतो, आताही आपण आलो. पण आजही तुम्हाला आम्हाला सावध करावं लागतंय. तुमची आमची भक्ती कशी आहे, त्यांची भक्ती कशी आहे. एकनाथ महाराजांना हे सांगायचे, तुमची आमची भक्ती वर वर माया उपाशीनीच ग बाया. तुमची आमची भक्ती कशी आहे, त्यांची भक्ती पहा, त्यांची अवस्था पहा. आणि म्हणून तर मायबापा, याचाच अर्थ तुम्ही आम्ही बाजार करतो, तेही बाजार करतात. बाजार कोणता? बाजार याचा ज्ञानोबारायाने वर्णन केले. पण हे साधी आली या ओळगा सारंग धरू, नाही तरी संसार जाईल लया. याचा बाजार करायचा आपल्याला. पण आपण बाजार कसा करतो? म्हणून तर आपल्याला पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरेशेनम ही आपल्याला अवस्था भोगावं लागते. हे पुन्हा जन्माचं दुःख, पुन्हा मरणाचं दुःख, कारण आपला बाजारच तसा आहे. पण त्यांचा बाजार पहा, काय तो बाजार आहे.
बघा त्यांचा बाजार, त्यांचा बाजार केवढा वैभवाचा बाजार आहे पहा, काय आनंद आहे. हा कोण? हा त्यांचा बाजार आहे. हे त्यांचं वैभव, हा त्यांचा बाजार आहे. हे त्यांनी बाजार केला आणि म्हणून त्यांच्या बाजारामध्ये एकच आहे माय बापा हो. त्यांच्या निमित्ताने आज आपण तेच वर्णन करतोय. जरी आपण बाजार करायला लागलो, आपला बाजार जरी चालला असला, परंतु त्यांच्या निमित्ताने आपला बाजार देखील आज तोच आहे. आज देखील आपण इकडं या बाजाराकरता चाललो असताना आपल्या ठिकाणी देखील वर्णन तेच निघत आहे. चला त्यांच्या मूर्तीचं दर्शन घेण्याकरता प्रयत्न करा, त्यांच्या कथेचं वर्णन करण्याकरता प्रयत्न करा. यालाच म्हणायचं हे बाजाराचं चिंतन आहे. विठ्ठल एकनाथ महाराज म्हणतात, दुडी वडी दुडी गवळण साथी निघाल्या, गवळण गोर समनो विसराल्या. निघाल्या ते बाजार करण्याकरता निघाल्या, परंतु त्यांची अवस्था पहा, संपूर्ण विसरून गेल्या माय बापा हो. जे आपण करायला पाहिजे ते नाहीये, पण त्यांचं लक्षण पहा. जरी त्या दही दूध जरी विकत असल्या, पण या ठिकाणी दही आणि दूध आणि लोणी का हा शब्द उच्चारलेला आहे. तोच बाजार का? तर दह्याच्या ठिकाणी आणि दुधाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही माय बापा. दह्याचं स्वरूप तुम्ही पहा, दुधाचं स्वरूप तुम्ही पहा, भेद नाही त्या ठिकाणी. दुधाचं दही झालं तरीही त्याच्यामध्ये काळेपणा निर्माण होत नाही, शुभ्रपणाच आहे. आणि दुधाचं दही झालं तरी त्याच्यातून लोणी निघाल्याशिवाय राहत नाही. लोणीच आहे त्याच्यामध्ये. जसं दुधामध्ये लोणी आहे, तसं दह्यामध्ये देखील लोणी आहे. पण तुमचा आमचा व्यवहार कसा आहे? असा आहे, सार असा आहे. त्याच्यामध्ये सारच नाही, ताकासारखा आहे. ताक आहे म्हणून ताक सांडा. याचाच अर्थ आपण चिंतन करायला लागल्यानंतर पाहायला मिळतं. आणि म्हणून दुसरं चरण सती मथुरे जागे. या ठिकाणी गोकुळे जागे का शब्द उच्चारला नाही. गोकुळातले जागे वेगळे आणि मथुरेतले जागे वेगळे. गोकुळातले जे जागे आहेत
ते कधी हसणार नाहीत, कधी टिंगल करणार नाहीत, कधी निंदा करणार नाहीत, कधी चेष्टा करणार नाहीत. पण मथुरेमधली जी जागे आहेत ना, ते मात्र हसल्याशिवाय राहणार नाहीत, ते टिंगल केल्याशिवाय राहणार नाहीत. पण इथंही सावध आहे. एखादा जर भक्ती करायला लागला, सेवा जर करायला लागला, जर त्याला जर प्रतिबंध केला, त्याला जर हसलं, त्याला जर अडवलं, तर तिथं देखील दोष आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातली आहे भई नरका जाणे. पुष्कळ चिंतन वाढत जाईल. सांगण्याचं तात्पर्य आपण चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. मायबापा हो, मथुरेमध्ये जागे असणारे किती जरी हसले, किती जरी निंदा केली, पण जो जागा आहे गोकुळामध्ये, गोकुळातली जी जागृती आहे, ते काही देखील पाहत नाही, कुठलाच विचार करत नाही. तिचा एकच भाव आहे, चला गोकुळामध्ये प्रवेश करा. एकूण एकाला जर त्यांचं बोलणं जर पाहायला लागलो किंवा होत असेल, ते जर पाहिलं, तर मायबापा हो, त्यांच्या बोलण्याचा विषय तुम्ही पहा. एखादी लागली म्हणायला, का ग थांबलीस, का चालत नाही, कहा पगडारू देखे अणेरा, देखे तो सब वैने घेरा. पाऊल ठेवायला देखील जागा शिल्लक नाही, कारण चराचरामध्ये होत पोत कायमचा त्याचा भाव आहे. असं नाही की एका कालापुरता किंवा एका देशापुरता की एका ठिकाणा, असं नाही आहे. कायमचा भाव आहे त्याचा, असं तिच्या बोलण्यातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून ती दही दूध जरी विकत असले, आता आपण तुम्ही आम्ही देखील व्यवसाय करतो, व्यवहार करतो. तुम्ही आम्ही जर विकायला गेल्यानंतर काय म्हणणार आपण, दही घ्या, दूध घ्या. आणलं डोक्यावर दही दूध, आणि आपण जर लागलो म्हणायला, घ्या बटाटे, घ्या वांगे, मान्य होईल का, आवडेल का लोकांना, हसल्याशिवाय राहणार का नाही. तिची टिंगल केली, बिघडलं, हे जाऊ द्या, घाटीला जाऊ द्या, घाटीला जाऊ द्या, येरवाड्याला जाऊ द्या, इथं ठेवू नका, असं म्हणणार आपण का. पण त्यांचं लक्षण तुम्ही पहा. त्या विकता दही दूध, त्यांनी म्हणायला पाहिजे दही घ्या, दूध घ्या, पण नाही, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या गे, घ्या गोविंद घ्या, दामोदर घ्या, घ्या. मग आता इकण्याकरता आले दही दूध, गोविंद दामोदर घेण्याकरता गेले, त्यांनी पाहिलं दही दूध, काय हसणार नाही, ते टिंगल करायले, चेष्टा करायले. पण नाही, किती जरी निंदा केली, किती चेष्टा केली, तरी तिचा जो भाव आहे, तिच्या ठिकाणची जी अवस्था आहे, त्याच्यामध्ये तीळ मात्र देखील. तुका म्हणे हासे जन, ते त्या ठिकाणी नाहीत. पण तुमचं आमचं बघा, माय बापा हो, तुमच्या आमच्याकडे एखाद्याने पाहून निसतं दुसऱ्याच्या कानापाशी तोंड नेऊ द्या, बोलणं नाही बघा. एखादा म्हणलं ना, तरी बसलेले मायबाप आहेत ना,
बघा त्याला देखील कळालं वाघाला. तुमचं आमचं लक्षण जर पाहायला लागलो, कीर्तन चाललं असतानाच एखादा जर दुसऱ्याच्या तोंडापाशी निसता असं जरी केलं तोंड तरी कीर्तनकार अर्धा उतरतो. कारण वक्ता तो वक्ता नाही, श्रोते बिन. श्रोते जर तर वक्त्याला शोभा, पण श्रोते जर फोडिली गौरी दिशी आयची तोंडावरी कसं काय जमायचं नाही. पण तिथं जरा जरी झालं तरी कीर्तनकार म्हणतो काय उपयोग नाही. अरे त्यांनी किती निंदा करू दे, किती त्यांनी तोंड घासू दे, किती कानापाशी बडबड करू दे, पण तुझ्या सेवेमध्ये तीळ मात्र देखील बदल झाला नाही पाहिजे तो कीर्तन. लोकांनी चांगलं म्हणावं याच्याकरता कीर्तन नाही, देवानी चांगलं म्हणावं. लोकांनी हसावं याच्याकरता कीर्तन नाही, देवानी चांगलं म्हणावं, साधू संतांनी चांगलं म्हणावं याच्याकरता कीर्तन आहे. फार चिंता नाही, साधं सुद्धा नाही. लौकिका सवा लौकिका पुरती नाही. भगवान परमात्म्याला अनन्य मी निर्माण व्हावा, माझ्या ठिकाणी तो अनन्य व्हावा. भगवंताला असं वाटलं पाहिजे आणि याला देखील वाटलं पाहिजे, त्यावेळेस खरी सेवा. नाहीतर तुमचं आमचं लक्षण एखादा ना. आमच्या साधू संतांचं बघा, अरे त्यांना किती त्रास झाला, किती निंदा केली, पण नाही कोणी निंदा कोणी वंदा मा सोयीताचा धंदा. त्यांनी तिकडं पाहिलं नाही. आणि म्हणून नाही कान तये ठाई तुका म्हणे हसे जन. किती हसू द्या पण ना. म्हणून या ठिकाणी मथुरे जागे किती जरी नाही तर तुमचा आता चिंतनच करायला गेल्यानंतर काय हरकत आहे. बघा तुम्ही एखादा म्हणला लयच गण मोठा लावला, लगेच गण पुसायची तयारी. आता बोलून दाखवतो, माळी बारीक आणा बारीक. आमचे बळीराम महाराज मला म्हणले गुरुजी कसं काय सांगू का नको तुम्हाला. म्हणलं सांगा ना काय काम आहे सांगा. परमार्थामध्ये माणसाचे संकोच मानू नये, सेवा करावी, परमार्थिक लक्षणाची सेवा करावी माणसाने. ते म्हणे येताना माळी पाहिजे. म्हणलं आणतो ना, पण अशा आणा बारीक आणा, बारीक बारीक. तुमच्या हातामध्ये कशाची होती ती? वैजंता, तुळशीची ना, पण हातामध्ये वैजंता आहे ना, मला माहिती आहे. म्हणून हातात आहे ती. हातात देव पाहिजे तरच आतमध्ये हृदयामध्ये तेव्हा जाईल. वाह क्या बात आहे. ये हृदयची ते हृदयी याला चिंतन म्हणतात. पुंडलिक महाराज येतं चिंतन म्हणतात. अलग लक्षात. हृदयामध्ये साठवला पाहिजे, पण हृदयामध्ये साठवण्याकरता अगोदर हातामध्ये त्याला आणावं लागल, हाताने त्याला धरावं लागल. आणि एकदा धरला की तो सुटत नाही. हरियाणा
त्याची सरली झाला सफल व्यापार. म्हणून त्यांचा व्यापार सफल आपल्याला दिसतो. नाथरायने वर्णन केल्याप्रमाणे किती निंदा केली तरी मायबापा हो त्यांचा भाव आपण पहा, त्यांचं लक्षण पहा. उचंबळे गोरस सांडले बाहेरी. आणि म्हणून शेवटी एकनाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, एका जनार्दनी सबल सगवळणी ब्रह्मानंदुन समय मनी. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुर जागे. का एकनाथ महाराज म्हणतात अशी त्यांची अवस्था होती. आणि म्हणून भगवान परमात्मा त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता दुसऱ्याला पाठवलं नाही, स्वतः होऊन आला. हेच काल्याच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे. आणि असं जे चिंतन असणार ते आपल्याला एकनाथ महाराजांच्या बोलण्यातून पाहायला मिळतं मायबापा हो. आणि म्हणून तुम्ही आम्ही देखील ते प्राप्त होण्याकरता युग परत्वे, काल परत्वे, अधिकार परत्वे त्याचं चिंतन करा. विठोबा शास्त्रीय दृष्टीनं, स्थूल देहाच्या दृष्टीनं, सूक्ष्म देहाच्या दृष्टीनं, कारण देहाच्या दृष्टीनं हे काल्याचे प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात. आणि असा काला त्याच वेळेस प्राप्त होतो. गोकुळवाशांचं लक्षण पाहायला लागल्यानंतर कळून येतं. त्यांची अवस्था पहा. आणि म्हणून हे चरित्र जगाच्या पाठीवर सर्वांचा उद्धार करणार. तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. चरित्राचं चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आहे काही काहीचे शंका येतात. अनेक लोक बोलून जातात शास्त्रामध्ये तर अनेक अवतार आहेत, प्रमाण देखील आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. मग आता तुम्ही आम्ही भक्तांनी काल्याच्या कीर्तनामध्ये इतर अवताराचं चिंतन का करत नाहीत, वर्णन का करत नाहीत, असे काही बोलणारे आहेत. आहे वामन अवतार आहे, नरसिंह अवतार आहे, राम प्रभू अवतार आहे. यांचं वर्णन केलं तर वावगं घडतं असं नाही, वावगं घडणार नाही. पण काला नाही, कारण शास्त्रामध्ये त्याला काही स्वतंत्रता परतंत्रता जी आलेली आहे. रामप्रभूच्या चरित्रामध्ये काल्याचं वर्णन किंवा काल्याचा विषय वाल्मिक ऋषीनं लिहिलेला नाही. कारण
भगवान परमात्म्याचं बोलणं कसं आहे तुम्ही पहा. बोलीला वाल्मिक तैसाची करी. आणि म्हणून काला करता आलं नसतं असं नाही, पण नाही. पण या ठिकाणी सर्व अवतारामध्ये ज्या काही उणिवा राहिलेल्या आहेत, सर्वांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत, आणि त्या सर्वांच्या इच्छा भगवान परमात्म्याने द्वापार युगामध्ये जो अवतार घेऊन सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या त्यालाच म्हणायचं परिपूर्णतम लक्षण. आणि ते वर्णन मायबापा हो कुणी करणारा असू द्या, कुणी श्रवण करणारा असू द्या, उंच असू द्या, नीच असू द्या, कचाई असू द्या, कारण ते वर्णन म्हणजे साधं सुधं नाही आहे. त्याचं चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आहे भगवान परमात्मा तसा येऊ शकत नाही. भगवान परमात्मा तसा स्वीकार करू शकत नाही आहे. हे जर आपण जर पाहायला लागलो तर आपल्याला दिसून येत आहे. गोकुळवाशांची तशी अवस्था होती, कारण ज्या वेळेस भगवान परमात्म्याकडे इच्छा व्यक्त केली त्यावेळेस भगवान परमात्मा बोलून गेले, अरे तुमची इच्छा आहे तुम्ही पुढं व्हा, मी पाठीमागून येतो, पण एक करा, तुमची काय आशा, काय इच्छा आहे, काय अपेक्षा आहे ती बोलून दाखवा. मग प्रत्येकाची अपेक्षा वेगळी वेगळी मायबाप, प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. कोणी म्हणायला लागलं आमच्या घरी तो आला पाहिजे, कोणी म्हणतं आमच्या संग तो खेळला पाहिजे, कोणी म्हणतं तू आमच्या अंगावरून हात फिरवला पाहिजे, आम्हाला चोंबाळलं पाहिजे. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात काही हरकत नाही, तुम्हाला जर मी तुमच्या घरी यावं जर असं जर वाटत असतं तर गवळणी व्हा, आलं का लक्षात, गोपाळ व्हा. तुमच्या संग खेळावा असं जर वाटत असेल तर तुम्ही गोपाळ सौंगडी व्हा. तुमच्या अंगा खांद्यावर जर खेळावं जर वाटत असेल तर नंदराज यशोदा रूपाने तुम्ही व्हा. तुम्हाला जर वाटत असेल मी तुमच्या अंगावरून हात फिरवावा, चोंबाळावा, तर तुम्ही गायी व्हा. हे भगवान परमात्म्याने बोलणं केलं. त्याप्रमाणे सर्वजण गोकुळामध्ये जाऊन असे झाले मायबापा हो. पण भगवान परमात्मा का येत नाही, तो तसा यायला तयार आहे का? जवळ आहे पण भेटत नाही, जवळ आहे परंतु दिसत नाही, जवळ असून देखील रक्षण करत नाही. कितीतरी आपल्याला पाहायला मिळतंय. महाभारत पहा, द्रौपदीचं तर थोरलं उदाहरण आहे. भगवान परमात्म्याचा अर्थ काय आहे, त्याचं रक्षण काय आहे, त्याचं तर वैभव आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृत, हे सर्व चिंतन आपण पाहायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय. एवढंच नाही तर पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, का कौरवा घरी, पांडवा घरी. मग त्याचं रक्षण आहे, पांडवाचं रक्षण करणं, पांडवाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन देणं. मग द्रौपदीची विटंबना डोळ्याने पाहत असताना देखील तो का रक्षण करत नाही, काय कारण आहे? तो तर जवळ, विटंबना साधी होती का? काय अवस्था आहे. अरे त्या दुःशासनाने भर सभेमध्ये वडत आणलेला आहे. काय तिचे शास्त्रकाराने पुराणकाराने पुष्कळचं वर्णन केलेलं आहे. ती कोणत्या अवस्थेमध्ये होती, काय तिची अवस्था होती. पण अशा अवस्थेमध्ये देखील दुःशासनाने विचार केला नाही. भगवान परमात्मा पाहतोय. द्रौपदी माता अंतकरणामध्ये त्याला बोलते, अरे दुष्टा त्या ठिकाणी तू नेतोस, पण त्या ठिकाणी माझे कोण कोण आहे. एक एकावनी बळे रे, माझा धर्म आहे, माझा भीम आहे, माझा अर्जुन आहे, माझे नकुल आहे, सहदेव आहे. एवढंच नाही तर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, सर्व भाव व्यक्त करते. पण तिच्या ठिकाणी एकच भाव उत्पन्न झाला नाही की आमचा अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा तिथे. भगवान परमात्मा हे सगळं ऐकत होते. हो देतो. आता मला सांगा, द्रौपदीचं असं तर आपलं कसं, आपली काय अवस्था, आपलं काय चिंतन, आपली काय भावना, आपली काय इच्छा नाही माय बापा. पण भगवान परमात्मा तोपर्यंत ज्या वेळेस द्रौपदीनं सर्वाकडे पाहिले, आता आपलं कुणीच रक्षण करू शकत नाही, त्यावेळेस तिच्या ठिकाणचा भाव उत्पन्न झाला. तुम बिन मोरी कोण खबरीले, तुम बिन कोण खबरीले, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी.
गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपी जनप्रिया कोटे गुंतलासी द्वारकीच्या राया वेळ का सकयाला वेला कृष्णा धावर लवकरी हा तिचा भाव तिनं सर्वस्व बाजूला ठेवलं. एकच लक्षण, आता तुझ्या विना हे कोणीच रक्षण करू शकत नाही. ही जोपर्यंत अवस्था होत नाही, म्हणून गोकुळवासींची अवस्था तुम्ही पहा. वाट पाये वाये निळी ठेवून हात ऐशी वाट पाहे काही निरूप का मुळा का हो कळवळा तुम्हा उमटेची ना. ही अवस्था झाली. सर्वजण वाट पाहतात, सर्वजण इच्छा व्यक्त करतात. त्यावेळेस भगवान परमात्मा आपला भाव व्यक्त करतो. तो तर आलेला आहे, कारागृहामध्ये आलेला आहे. भागवतकारांनी पुष्कळसं चिंतन केलेलं आहे. त्याचं येणं कसं तुम्ही पहा. आपल्या चिंतनातून शब्द निघून गेला, तो सर्वांची इच्छा पूर्ण करतो. सर्वांची, याचा अर्थ कुठल्याच प्रकारचा शब्द तिथं शिल्लक राहू शकत नाही. सर्व म्हणजे कोण? सर्व म्हणजे माणसं. सर्व म्हणजे कोण? सर्व लक्षण, सर्व बंधन, सर्व अवस्था, सर्व स्थिती. आपण चिंतन करायला लागल्यानंतर सर्व अवस्था आहेत. अंधकारी एक अवस्था आहे, अलग लक्षात. मध्यंतरी एक अवस्था आहे. पण प्रकाशामध्येच येणं असं नाही. अंधकारामध्ये देखील आल्याशिवाय राहू नये. अंधकाराचा देखील स्वीकार करायचा, केवळ ज्ञानाचा स्वीकार करायचा असं नाही. ज्ञान कळून घेण्याकरता अगोदर अज्ञान देखील आपल्याला पाहावं लागेल. चिंतन येतं, चिंतन पहा. सांगण्याचं तात्पर्य अखिल कोण ब्रह्मांड नायक परमात्मा ज्या वेळेस आले, संपूर्ण अवस्था पाहायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. आज कोणाला कारागृह आवडतं? कोणाला कारागृह आवडतं? अरे अट्टल गुन्हेगार असणारा त्याला देखील आवडत नाही. जीवन गेलं त्याचा अपराध करता करता, त्याला देखील शिक्षा नकोय. तो देखील केव्हा बाहेर पडणार याकरता प्रयत्न करतो. कारागृह ही अवस्था कोणाला मान्य नाही. म्हणजे तुमची आमची पाहण्याची दृष्टी कशी? कारागृहाकडे, कैद खाण्याकडे, अपवित्र. मग ते अपवित्रच ठेवायचं का? नाही, त्याला देखील पवित्र करायला पाहिजे. हे भगवान परमात्म्याचं चिंतन. अंधकार आहे बघा तुम्ही, अजूनही पहा. आजही तुमच्या आमच्या ठिकाणी असं लक्षण उत्पन्न होत आहे. रात्रीच्या 12 वाजता एखादं जर लेकरू जन्माला आलं तर सगळे म्हणतात आता कोणाचे 12 वाजित कोणाला ठेव. रात्रीची 12 कोणालाही मान्य नाही. आणि तेच ब्रह्ममुहूर्तावर येऊ द्या. अजूनही तुम्ही पंचांग पाहणाराकडे जा. 12 वाजता लेकरू जन्माला आलेलं ते सांगा. ते पंचांग उघडत नाही, काही नाहीये, पाहत नाही. पण 12चा टाइम ऐकला रे, ऐकला की लगेच कपाळावर आड्या. काय खरं नाही. शांती आहे, अमकं करावं लागेल, तमकं करावं लागेल. पण तेच ब्रह्ममुहूर्तावर जन्माला येऊ द्या. ब्रह्ममुहूर्तावर जन्माला आल्यानंतर 4च्या पुढे जन्माला आलं आणि ब्रह्मदेवतेच्या पंचांग पाहणाऱ्याच्या दारामध्ये जाऊन दार थटावलं. त्याला सांगितलं आमचं लेकरू जन्माला आलं. ते पंचांग पाहत नाही, काही पाहत नाही. चेहऱ्यावर असा आनंद, राज ऐश्वर्य. काय भाग्यवान आहे. कोण होईल हे सांगता येत नाही. देश भक्त होईल,
राजभक्त होईल, ईश्वर भक्त होईल, एवढ्यापर्यंत वर का ब्रह्ममुहूर्तावर. मग रात्रीची 12 अशीच ठेवायची का? होय, रात्रीची अवस्था अशीच ठेवायची का? अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याने रात्रीचे, तुम्ही पहा रामप्रभूचं येणं पहा, इतर अवताराचं तुम्ही लक्षणं पहा, पण अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा कृष्णाचं येणं तुम्ही पहा रात्रीचे 12 वाजता. का? रात्रीची 12 ही अवस्था अशुभ राहू नये, शुभ होण्याकरता भगवान परमात्म्याने 12 ही अवस्था स्वीकारली. पुष्कळ आता चिंतन करायला लागल्यानंतर सर्वांच्या लक्षात आलं सांगण्याचं तात्पर्य. पण असे ज्या वेळेस आले, पण येत असताना कसे आलेले तर अष्टवर्षाची मूर्ती माय बापा हो, देवकी माता आणि वसुदेव यांच्या समोर उभा राहिले. ते पाहतात त्यांची अवस्था कशी झालेली आहे. वसुदेव म्हणतात, अरे बाबा तू तर वचन असं दिलेलं आहेस आणि तुझं ब्रीद आहे इच्छा पूर्ण करणं. तू आम्हाला शब्द दिलेला, तुमच्या अंगा खांद्यावर खेळेल, तुमच्या पोटी जन्माला येईन. भगवान परमा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. जशी इच्छा केली तसे प्रभू झाल्याने माय बाबा. ज्या वेळेस बाल अवस्था देवकी मातेनं आपल्या मांडीवर भगवान परमात्म्याला घेतलं, त्यावेळेसचा भाव तुम्ही पहा, वात्सल्य भाव निर्माण झाला आणि तिच्या ठिकाणी एकच भाव उत्पन्न झाला. त्या दुष्टाला जर कळालं, कारण साही मारीत दुराचारी 7 बाजू गर्भयोग मायाणीत अशी अवस्था निर्माण झाली. आणि 8वा हा असा आलेला, त्याचं ते रूप पाहून यशोदा माता म्हणते, आपलं देवकी माता म्हणते, स्वामी उचला उचला कमळापती, लपवा लपवा जगजीटी झणे कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारे. त्यावेळेस वसुदेवाचं लक्षण तुम्ही पहा. वसुदेव म्हणतात, अरे मी किती बंधनात आहे, पायात बेडेत, हातात बेडेत, गळ्यात बेडी, आता सोडणार कसं, त्याला घेऊन जाणार कसं. भगवान परमात्मा जाणे जीवीचे सकळ नारायण, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. वसुदेवाच्या ठिकाणचा भाव पाहिला आणि बोलणं सुरुवात केले, बाबा तुम्ही कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका, तुम्ही फक्त मला स्पर्श करा. उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, पायची मनसारी गळती, पायची मनने गळती, उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, पायची बंधने गळती, पायची बंधने संपूर्ण बंधन मायबापावर निवृत्त झाले. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, आता विलंब लावू नका. नंदाच्या घराला, नंदाच्या निघाले, गोकुळाकडे निघाले. पण ज्या वेळेस मायबापा हो गोकुळाकडे निघाले, त्यावेळेस सर्वांना आनंद झालेला. सर्व इच्छा व्यक्त करतात, आपल्याला वचन दिल्याप्रमाणे आता भगवान परमात्म्याचं दर्शन होणार आहे.
सर्व पशु पक्षी नदी नाल्या झाडं झुडपं वेली वनस्पत्या वगैरे आनंद व्यक्त करायला लागलेले मयूर आदी पक्षी नृत्य करतात नद्या दुथड्या व्हायला लागलेल्या आणि अशा अवस्थेमध्ये यमुना माईच्या जवळ मायबापा घेऊन गेले यमुना माईला आनंद झाला आता माझ्या प्रभूचं मला दर्शन होणार आहे काय माझं भाग्य आहे ती आनंद व्यक्त करते आता मी दर्शन घेणार आनंद खळखळ खळखळ उचंबळून ती व्हायला लागलेली आहे उचंबळे गोरस सांडे अशी अवस्था निर्माण झालेली आहे ती आनंद व्यक्त आता दर्शन घेणार हे पाहता तर एवढा पूर आहे बरं नाही जावा पुढं तर माग दुष्ट आहे आणि त्याला जर कळालं तर तो आता सोडणार नाहीये जावा तर पूर आहे काय करावं आपण काय करणार आपण करू आपलं आहे सामर्थ्य नाही पण इथं एकच लक्षण आहे खरा जो भक्त असतो त्याचं एकच लक्षण आहे आता काही जरी झालं तर पुढं पाऊल टाकलेला तो आता मी मागे घेणार नाही वसुदेवाने हा विषय केला माय बापा हो असा निश्चय केला प्रवेश केलेला आहे प्रवेश केल्या बराबर ती माता आनंद व्यक्त करते चढायला लागलेली प्रभूचं दर्शन घेण्याकरता ती आतुर झालेली आहे आता मला दर्शन होणार आहे पण भगवान परमात्मा तिला दर्शन द्यायला तयार नाहीत का देत नाहीत कारण ज्याच्या डोक्यावर आहेत इथवर पाणी आल्यानंतर ते वरिटाचा करायला लागलं कोण वसुदेव वरिटाचा करायला लागला तो वरी बसलेला म्हणतो अजून बी आहे का तुमच्या ठिकाणी होय अजून बी तुमच्या ठिकाणी आहे का आता जिथं बापाच्या ठिकाणचा अभिमान त्याला तिळभर देखील सहन होत नाही तिथं तुमच्या आमच्या ठिकाणच्या काकाचा कसा सहन होईल कसा मान्य करील शेवटी भगवान परमात्मा म्हणले पाहतो आणि त्याचं एक ब्रीद आहे भक्ताची परीक्षा तो शेवटपर्यंत पाहतो भगवान परमात्मा भक्ताची परीक्षा शेवटपर्यंत पाहतो आणि म्हणून आजही आपल्याला उदाहरण पाहायला तुम्ही आम्ही वरच्या शेवटपर्यंत का अरे जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत त्याचा एकच विषय तूच आहेस तुझ्याशिवाय व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही असा भाव झाला रे झाला की भगवान परमात्मा त्याचा सांभाळ करतो त्यांचा उद्धार करतो त्याला त्या आपल्या पदावर नेऊन ठेवतो म्हणून हे वैभव आहेत हे लक्षण आहेत विठ्ठला विठ्ठला तात्पर्य भगवान परमात्मा असा भाव पाहतो ज्यावेळेस वसुदेवाने पाहिलं तुला काय करायचं तर कर आता हा असा प्रवेश केलेला आहे भगवान परमात्मा म्हणतो हेच मला पाहिजे होतं पाय बाहेर काढला माय अंगुष्ट लावला दर्शन दिलं यमुना माईनं वाट दिली खरी का गेले गोकुळामध्ये गोकुळामध्ये तर माया पसरलेली होती ते त्या धुंदीमध्ये होते याला ठेवलं नंदराजाच्या वाड्यामध्ये यशोदे मातेच्या पुढं पण तिथं देखील मायबापा भगवान परमात्म्याने दर्शन पहिलं कोणाला दिलं चला गोकुळामध्ये गेलं पण पहिलं दर्शन कोणाला दिलं आता यशोदे मातेच्या पुढे पहिलं दर्शन कोणाला दिलं यशोदे मातेच्या पुढे ना नंद राजाच्या वाड्यामध्ये असणारी मायबापा गवळण तिला दर्शन पहिलं दिलं आणि तिला दर्शन दिल्यानंतरचा तिचा भाव आहे ती आनंद व्यक्त करते
हा ती नाचते काय, बागडते काय, हा ती आनंद व्यक्त करते. बाळकृष्णानंदा घरी हे एवढंच ना, सावळा देखील आनंदाचा, तिनं सावळा पाहिला त्याने आनंदाचा पुराला. त्या आनंदाला पारावर ना धाड 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 नृत्य करायला लागली. त्यावेळेस यशोदा म्हणता, पण ती अगं तुला का येड लागलं का अशी काय उड्या मारतेस. त्यावेळेस ती माय बापा गवळण म्हणते, तुमच्या पुढं कोण आहे पहा, ते पहा कोण आहे पहा. असं म्हटल्यानंतर सर्व गोकुळामध्ये वार्ता पसरली. तिला म्हणती तिला म्हणती तुला माहिती का, गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला, गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला, झाला यशोदेला, झाला यशोदेला. म्हणती ओ म्हणती गवळणीला, म्हणती ओ म्हणती गवळणीला, झाला यशोदेला, झाला यशोदेला, झाला यशोदेला. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हे चाली ऐकल्यानंतर काय म्हणते ना, आमच्या चाली तिकडे नेल्या, आमच्या चाली त्यांनी नेल्या. कशी अनगवळण कुठून आणली, कोणाला अनगवळण. आमच्याकडल्या चाली नेल्या म्हणते. ए तुमच्याकडल्या नाहीत, आमच्याकडल्याच आहेत त्या. तुमच्याकडे नेल्या होत्या, आमच्याकडेच या. आलं लक्षात, त्या चाली त्यांच्या नाहीत, आमच्या चाली त्या. नाथरायाने भारोड कशा करता आली, या चाली सगळ्यांना कळावा करता. भारोड प्रकरण कशा करता आलेलं, या चाली कळण्याकरता हे साधू संतांनी सावध केलं आपल्याला. हे आपलंच आहे, पण आपण म्हणतो आमच्याकडली गेली. तुमच्याकडली नाही, आमच्याकडलीच आहे. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एकी धावे एकी पुढे वाटिता ती सुंडे वडे. असा आनंद गोकुळीच्या सुखांत पार नाईले का बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाडी. असा आनंद गोकुळामध्ये चालला माय बापा हो. पण इकडं आनंद तिकडं बे आनंद. मथुरेमध्ये कंस हा 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 काय काय पाठवले, कुणी कुणी पाठवले, कसे कसे पाठवले, आता किती वर्णन करणार आपण. का गबगरीटा मारिले बाळपणी अवघे दैथे गाणी उडविली, एवढ्यापर्यंत चला. भगवान परमात्म्याने मायबापा अशा अवस्थेमध्ये, म्हणून तर ते चरित्र आहे, हे साधं सुधं नाही. याचं चरित्र किती वर्णन करणार आपण. काल्याच्या कीर्तनामध्ये 2 तासामध्ये शक्य नाही मायबापा. असदगिरी समस्या, चला शास्त्रकार वगैरे पुष्कळ सोड. याच्या खोड्या सांगू किती, मई पत्र सिंधू वाटे. असा तो मायबापा हो, लहान असणारा तो मोठा झालेला आहे. आणि मोठा झाल्यानंतर गोपाळामध्ये तो खेळायला गेला. गोपाळा संग तो बोलायला लागलेला आहे.
गोपाळासंग चर्चा करायला लागलेला आहे. आणि चर्चा करत असताना भगवान परमात्मा गोपाळांना घेऊन मायबापा हो इतरत्र न जाता त्यांच्याच घरी तो गेलेला आहे. आणि ज्या गोपाळांच्या आया होत्या त्या सर्व एकत्र झालेल्या आहेत आणि त्या तक्रार करायला लागलेल्या आहेत. किती म्हणून तक्रारी त्याच्या सांगायच्या, काय काय तक्रारी त्यांच्या. परवाला आमच्या घरात आली निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैराट त्यावरी. चला लागन तेवढे. तिसरी आली धावणी अनेक बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी विणी दुईची गाठ देऊनी. गाठ बाई कोणाची सुटीना यशवदे बाळ तुझा ताना कोटवर सोसू धिंगाणा. मिळवणी गवळणी येती नंदाच्या अंगणी. आणि अशा त्या घराने सांगायला आता इथं गाठ बाई कोणाशी सुटे ना यशवदे बा. आता गाठ आता सांगा गाठ आपल्या जीवनामध्ये गाठ निर्माण होते. पण आपली गाठ कुणी बांधलेली? बामणाने. आलं का लक्षात? तो बामण कसा आहे? त्या बामणाची काय अवस्था आहे? कधी जाईल हे सांगता येत नाही. त्यांनी बांधलेली गाठ जन्मभर सुटत नाही. एखाद्याने सोडायचे प्रयत्न जरी केले तरी सुटत नाही गाठ. आलं का लक्षात? एखाद्याला जर पंढरपूरला जावं जर वाटत असलं, पंढरपूर जाऊन पंढरी आठवली का बस बसलाच गाठ. ही गाठ सुटत नाही. आता या बामणाच्या बापाच्या बापाने बांधलेली गाठ ही कोणाला सुटणार आहे का? शक्य आहे का? नाही माय बापा हो. शेवटी ती गाठ सोडण्याकरता त्यांना त्याच्या दरबारामध्ये जावं लागलं, तिथं जावं लागलं. तेव्हा ती गाठ सुटलेली. पण जायचं कसं? अपमान कोणाला सहन होतं का? निंदा कोणाला आवडती का? नाही. ज्या वेळेस यांनी गाठ बांधली, पूर्वीच्या काळामधली अवस्था ही आहे. मस्त होऊन या मातली धांगडी करती ओढाओढी मज लागी. पुष्कळस चिंतन करायला लागल्यानंतर पाहायला मिळतंय दोघांचं भांडण झालेलं आहे. भांडण संपता दूध काढण्याचा वेळ झालेला आहे. दूध घेण्याकरता येणारे दूध विकत नेणारे मायबाप पुष्कळ येऊन गेले, पण दार उघडं नाही म्हणून परत गेले. शेवटी पाहुणा आला, जवळचा पाहुणा आला आणि त्यांनी पाहिलं सवण्यातून, अरे बापरे ही तर दिंडी आहे, हा सुख सोळा स्वर्गी नाही. अरे बापरे आता काय? दार वाजवलं, मी आलो. अरे आपला पाहुणाच दिसतोय. आतमध्ये घेतला. पाहुण्यांनी तोंडावर हात ठेवला. का हो तुम्हाला सोबत का हे? आता हे सोबत का तुम्हाला? अहो सोबण्याचं बाजूला ठेवा, गाठ सोडण्याचे प्रयत्न करा. त्या पाहुण्याने नाही ते प्रयत्न केले. गीताकाराने वर्णन केले. नैनम छिंदश्राणी नैनम दहती पावका नचैनम क्लदींच्या पो नशीची तुम्हारता. हा कापण्याचे प्रयत्न केले, सोडण्याचे प्रयत्न केले, आज बात सुटायला तयार नाही. शेवटी मायबापा हो यांना त्याच्या दरबारामध्ये जावं लागलं. परंतु ते घर भगवान परमात्म्यापासून दूर होतं. गेले. पण दिंडी वेगळी आहे. तुमच्या आमच्या ठिकाणची अवस्था वेगळी आहे. ब्रह्म पुढं माया माग. पण तिथं तसं नव्हतं. माया पुढं ब्रह्म पाठीमाग. आलं का लक्षात? पुष्कळसा विषय. ब्रह्म पुढं माया माग. पण तिथं तसं नव्हतं. माया पुढं ब्रह्म पाठीमाग. माया पळते, ब्रह्म ते थांब. नामदेवरायाने वर्णन केलेलं आहे. गवळण सरसर चाले, गवळी दादा दाढी वरवर धरे. गवळी दादा दाढी वरवर धरे. का? त्याच्या दाढीला त्रास व्हायला लागलेला आहे. त्यावेळेस ती गवळण म्हणती का हो त्या टायमाला तर लय तुरतुर पळत होते. कारण ते होतं ठेंगू आणि ती होती लंबू. ती कशी होती? लंबू. आणि ते कसं होतं? ठेंगू. मग त्याचं चालणं तुर 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 तुर. आणि ही लंबू पंजाब में सांग 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 का
आता कसं त्याळाचं लय तुरतुर पळत होते. अशी फजिती मायबापा हो त्यांची काढली का तर तिनं अशी तक्रार केली होती की तू माझ्या घरी ये नाही तुला बांधीना तर मग काय राहिले. भगवान परमात्मा म्हणले एवढा अभिमान आहे का तुझ्या ठिकाणी तिळवर धरी होई अभिमान मीरू तो समान भाल देवा. अशा पद्धतीनं मायबापा हो भगवान परमात्म्याने सर्वांच्या ठिकाणी राहिलेला जो भाव आहे तो निवृत्त केला. एवढाच नाहीये अनेक गवळणी तक्रारी सांगायला लागल्या. शेवटी भगवान परमात्मा म्हणतात आई मी हे करीन तुला असं वाटतं का. मग यशोदा माता म्हणती बाळ 5 वर्षाचं माझं बाळ अशा तक्रारी आणि अशी आई बोलायला लागली. कोणाला खरं वाटणार आहे. अरे कितीतरी तक्रारी सांगता येते. एक म्हातारी गवळण होती ती लागली म्हणायला तू माझ्या घरी ये तुला मुद्दे मालाशी नाही तुझी आईला पकडून दाखवून आता मग काय झालं. व शेवटी भगवान परमात्मा म्हणले ए वाकड्या जा तिच्या पाठीमाग गेलं. ते वाकलं वाकलं पळत आणि तिचं घर पाहिलं. घर पाहून ते फार एका कडीला अरे तसंच पाहिजे मला तिथं गेले. आणि तिची अवस्था तशी केलेली आहे. शेवटी ती म्हणे तुला नाही पकडीना तर मग काय राहिलं आहे. माय बाप भगवान परमात्म्याने देखील तिची इच्छा पूर्ण केली. भगवान परमात्मा थांबले. तिनं पकडलेलं आहे आणि एका हातामध्ये सुनेला घेतलेलं आहे आणि एका हातामध्ये त्याला घेतलेलं आहे. आता चल म्हणे तुझी आईकडे. आता तिला दिसत होता तिचा कृष्ण. का दिसत होता. का दिसत होता कारण तिनं स्पर्श त्याला केलेला होता म्हणून तिला कृष्ण दिसत होता. एका हातामध्ये कृष्ण आणि एका हातामध्ये सून आहे. पण आम्हाला कोण दिसत होतं तिचा माद्या. कारण तिच्या हातामध्ये सून आहे एका हातामध्ये सून आहे. मग सुनेच्या बरोबर कोण राहणार तिचा नवरा असणारा. आम्हाला तिचा नवरा दिसायचा. आम्ही लागलो काय म्हातारी येडी आहे. आणि त्या नंदराजाकडे चालली तक्रार घेऊन लेकाची सुनेची. पण ती म्हणते नाही तुला आता सोडणार नाही. वाड्यात प्रवेश केला तसा कडेवर बाबा बसलेला. आतून बघ आई हे बघ आता हे बघ खेळ. आई बघ कोणाला धरलंय. आईला देखील कारण तिच्या जवळ तोय म्हणून तिला तिथं कसं का ना तिथं तर ती सुने हातामध्ये तिलाही महादेव दिसला. आणि मग म्हातारी पाहते ती यशोदा माता म्हणते अगं तुझ्या हातामध्ये कोण आहे बघ. कोण आहे म्हणजे अगं माझी सून आहे. माझी सून म्हणल्यानंतर इकडं आता त्याला काय करशील तरी नो हे काय. त्यांनी महादेवाचं रूप धारण केलं. त्याने तिच्या महाद्याचं रूप धारण केलं. एका हातामध्ये महाद्या आणि एका हातामध्ये सून. आणि मग म्हातारी पाहते माझ्याकडे
माझ्याचं तो डोकं, माझ्याची टोपी, माझ्याचं सर, माझ्या चुक्या. अगं आई, सुरुवातीपासून मीच आहे का? तिच्या ठिकाणी भाव होता, पण तो भाव देखील भगवान परमात्म्याने पूर्ण केला. माय बाप हो, यालाच म्हणतात खोड्या, यालाच म्हणतात तक्रारी, आणि यालाच म्हणतात चरित्र. अशा प्रकारचा भाव व्यक्त झाला. त्यावेळेस यशोदा माता आणि नंदराज देखील पाहतात हे दुसरं कोणी करत नाही, हे आपलंच करतंय. आता याला इथं ठेवण्यात काही अर्थ नाही, याला जाऊ द्या शाळेमध्ये. पूर्वीची शाळा. गाई गोपाळ सौंगडी वळा, चला गोदने चारावया जातो शारंग पाने. निघाले, पण जात कसे चाललेले आहेत? कांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, सावळा जगात कांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, असा माय बापा हो भगवान परमात्मा निघालेला. गायी चारण्याकरता गेलेला. गायी चारलेले गायी चरलेले तृप्त झालेले मोठ्या वडाच्या झाडाखाली अशा बसलेले रवंत करायला लागलेले आहेत. रवंत याचा अर्थ बघा, तृप्तीचं लक्षण. याच्यावर पुष्कळचं चिंतन आहे. रवंत ही अवस्था. आपला बैल असू द्या, म्हैस असू द्या, गाय असू द्या, कुणीही असू द्या, तिचं पोट भरल्याचं लक्षण तुम्ही पहा. रवंत करणं. चरून चरून ज्यावेळेस पोट भरतंय मायबापा हो, त्यावेळेस एखाद्या ठिकाणी बसते किंवा उभा राहते, त्यावेळेस तिचं तोंड चालू राहतंय, रवंत करते. हे तृप्तीचं, आनंदाचं लक्षण, समाधानाचं लक्षण. आणि त्याप्रमाणे गायी संपूर्ण रवंत करायला लागलेले. थोडासा खेळ वेळ होता. गोपाळाला बोलायला लागलेला आहे. गोपाळही लागले म्हणाले, अरे आपण आलो कशा करता, आता खेळ खेळायला पाहिजे. अनेक खेळ आहेत. विठी दांडू, तीन चेंडू, लगोरी, चेंडू फळी, चला लागन तेवढे हुत अनेक खेळ आहेत. खेळ, पण खेळ त्याला म्हणायचं. अलग लक्षात, खेळ त्याला म्हणायचं. खेळ असा असावा की त्या ठिकाणी त्या खेळाची भूक लागलेली असावी आणि ती भूक पूर्ण व्हावी. यत् प्राप्यम न किंचित वांछती, पुन्हा इच्छाच राहू नये, याला म्हणायचं खरा खेळ. आता खेळाचं चिंतन पुष्कळ आहे. चिंतन करायला लागल्यानंतर पाहायला मिळतं, सांगण्याचं तात्पर्य नित्यत्वात, नित्य संबंधात असा जो संबंध प्राप्त होतो, पुन्हा तिथं काहीच काम नाही, झालो पाही रिकामा, ही अवस्था निर्माण होती, त्याला म्हणायचं खरा खेळ. आणि असा खेळ खेळून आणि मग त्यांच्या ठिकाणचा भाव आहे, खांदी भार पोटी भूक, काय खेळावयाचे शोक. चला भगवान परमात्म्याने हा भाव पाहिला, ही अवस्था पाहिली. चला आपल्या आपल्या शिदोऱ्या आणा. या आतापर्यंत तुम्ही स्वतंत्र खाल्ल्या, स्वतःची शिदुरी स्वतःच खाल्लेली आहे, पण आता आणा एकत्र, पाहू द्या माझ्यासारखी आहे का नाही. माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जा. पुष्कळच आहे. तुकोबाराय त्या ठिकाणी होते. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हरी माझी कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. असा भाव निर्माण झाल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात, आता खरे तुम्ही शिदुरीच्या लायकीचे झाले, काल्याच्या लायकीचे झाले, प्रसादाच्या योग्यतेचे झाले. सांगण्याचं तात्पर्य भगवान परमात्म्याने सर्वांच्या शिदुऱ्या एकत्र केलेले आहेत. सर्वांच्या शिदुऱ्या कशा येतात, कोणाची कर्मपर आहे, कोणाची उपासनापर आहे, पुष्कळस आहे, ज्ञानपर आहे. अनेक पद्धतीच्या सर्वांच्या शिदुऱ्या भगवान परमात्म्याने आपल्यामध्ये पवित्र या लक्षणामध्ये एकत्र केलेले आहेत आणि स्वतःच्या तळहातावर घेतलेले आहेत. हे जे असणारे जे 9 ग्रह आहेत, त्या ग्रहामध्ये चटण्या म्हणा, लोणचे म्हणा, सगळे कोशिंबिर्या म्हणा, सर्व ठेवलेले आहेत. हे भागवतकारांनी पुष्कळचं वर्णन केलेलं आहे. भागवतकार सुगाचार्य म्हणतात, बिभ्रज्जीनोम जडडपडरे शृंगवीतिरिजे कक्षिवामे पाणो मसृण कवलंदत भानिंगुलिषु तिष्ठल मध्ये स्वपनसुसे हासयन्नरवयस्वये स्वर्गे लोके मिषिति भुवज यज्ञ भुगबाल केली पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की
स्वतः देतात. आणि म्हणून महाराज म्हणतात भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पण केव्हा देतो, कोणाला देतो, कशी अवस्था पाहिजे, तर ज्ञानोबारायासारखी अवस्था पाहिजे, तुकोबारायासारखी अवस्था पाहिजे. म्हणून त्यांचं चिंतन करा. ज्ञानेश्वर असा हा काला मायबापा हो भगवान परमात्मा साजरा करतात. आणि तोच काला साधू संतांच्या कृपेने, महंतांच्या कृपेने, साधूच्या कृपेनं, गुरूंच्या कृपेनं आज आपल्या या ठिकाणी साजरा होतो. गेले 25 वर्षे पूर्ण झाले, हे 26वं वर्ष, बरोबर आहे ना. 26 वर्ष या सेवेला पूर्ण होत आहे. आणि दुसरा आपला गीता जयंतीच्या कालामध्ये जो असतो तर त्यालाही 50 वर्ष पूर्ण होऊन गेले, बरोबर आहे ना. 60च्या पुढं पूर्ण, म्हणजे 50 वर्ष पूर्ण होऊन गेले. त्याच्याकरता पूर्ण हा शब्द उच्चारला. कारण तुम्ही 55 म्हणता, 60 म्हणता, चकारात्मक माणसाने बोलावं, अलग लक्षात, सर्वांच्या दृष्टीनं बोलावं. याचाच अर्थ अशी सेवा या भूमीमध्ये, या जागेवर अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या समोर होते. आणि म्हणूनच या गावामध्ये असे हरिभक्तीपरायण विद्वान मंडळी, गुणीजन मंडळी, मायबाप आज आपल्याला दिसतात. याचाच अर्थ हेच आपल्या सेवेचं फल आहे, अलग लक्षात, हेच सेवेचं फल आहे. आणि म्हणून असा जो काला असणारा हा दुर्लभ आहे. जर आपण पाहायला लागलो दुर्लभ आहे. वैकुंठित व्हायची नाही कवळ काही काल्याची. वैकुंठामध्ये हा काला नाही, सत्यलोकामध्ये नाही, अलग लक्षात, तिथं नाही, कैलासामध्ये नाही, फक्त मृत्यूलोकामध्ये. म्हणून स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. मृत्यूलोकामध्ये, पण मृत्यूलोकामध्ये देखील मायबापा हो सर्वांनाच मिळतात ना. त्यांनी खूप प्रयत्न केले. स्वर्गातले देव असणारे त्यांनी देखील प्रयत्न केले, पण त्यांना देखील बसून दिलं नाही. का? हे काला फक्त भक्ताला आहे, अभिमान्याला नाही. तुम्ही अभिमान धरला म्हणून स्वर्गाला गेले, पण ज्या ठिकाणी माझे भक्त आहेत त्यांनाच फक्त काला मिळतोय. शेवटी त्यांनी प्रयत्न केले. अरे नाही मी त्यांनी देव द्या, पण हे यमुना मायला तर हात धुवायला येते ना. मग देव जळी झाले मासे, माशाचं रूप धारण केलं, तरी भगवान परमात्म्याने त्यांना नाही मिळून दिला. यमुना मायला जाऊ नका, हात कुठं, अशा ठिकाणी पुसा, तिथंच पुसा, तिथंच धुवा. अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याने मायबापा हो सर्वांना सावध केलं. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे प्रतीक पाहायला मिळतंय. असा जो दहीलायाचा जो काला आहे हे साधा सुद्धा नाही. स्थूल देहाच्या दृष्टीनं हा काला आहे, सूक्ष्म देहाच्या दृष्टीनं हरिनामाचा काला आहे, आणि कारण देहाच्या दृष्टीनं जीव शिवाचा ऐक्य हा काला आहे. एकदा का जीव शिवाच्या ऐक्य ही अवस्था निर्माण झाली की हे कारण देह काय हे काहीच शिल्लक राहत नाही, आहे ते केवळ एक ब्रह्मच शिल्लक राहतंय. असा जो काला अभेदमय लक्षण, म्हणजे आज तुमच्या आमच्यामध्ये जर पाहायला लागलो, जसं हे दही आणि लाया हे 2 पदार्थ आहेत, अलग लक्षात, पण दह्याचं स्वरूप आणि लाह्याचं स्वरूप कसं आहे, एक आहे. तुम्ही जोपर्यंत वेगळे आहेत तुम्ही त्याला तोपर्यंत लाह्या म्हणणार आणि दही म्हणणार, पण एकत्र केल्यानंतर त्याला दही आणि लाय हा शब्द नाही, काला हा शब्द त्या ठिकाणी निर्माण होणार. कारण तिथं अभेदमय लक्षण निर्माण होतं. ते दोन्हीही एक, त्याच्यामध्ये भेदच राहू शकत नाही. तसं मायबापा हो परमार्थाचं लक्षण साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांचं घडलं रे घडलं की त्या ठिकाणी त्यांना काला मिळतो. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत की त्या साधू संतांच्या सेवेमुळं आज आपल्याला काला मिळतो. आणि असाच काला जन्मोजन्मी मिळावा हीच इच्छा व्यक्त करायची. ती इच्छा व्यक्त करत असताना तुम्ही आम्ही सर्वांनी एकच भाव व्यक्त करायचे की प्रभो ही सेवा करत असताना दुर्बुद्धीते मना कधा नुपजो नारायणा, मज ऐशे करी तुझे पाय चित्ती धरे विठ्ठल जय जय.